श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आपल्या स्वामी भक्तांचा, स्वामी सेवेकऱ्यांचा किंवा दत्त महाराजांचे जे पण भक्त आहेत, तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत आनंदाचा किंवा उत्साहाचा उत्सव म्हणायला हरकत नाही किंवा सण म्हणायला हरकत नाही, तो म्हणजे दत्त जयंती. आणि या दत्त जयंतीमध्ये आपण एक मोठी सेवा करू शकतो. ती सेवा म्हणजे, आणि ती फलदायी सेवा आपण करू शकतो, तर ती सेवा म्हणजे आपण गुरुचरित्राचं 7 दिवसाचं पारायण करू शकतो. मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतो की तुम्ही गुरुचरित्राचे हे अध्याय वाचा, तुम्हाला फायदे मिळतील. पण तुम्हाला ते पूर्ण गुरुचरित्राचं पारायण करायची संधी मिळालेली आहे. तर ते 7 दिवसाचं पारायण असणार आहे. तर ते 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये असणार आहे. तर नक्कीच तुम्ही ते करू शकता. पण त्यासाठी थोडेसे नियम आहेत, ते पण तुम्हाला सांगतो आहे. तर त्यामध्ये तुम्हाला नॉनव्हेज पूर्ण वर्ज्य करायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, परान्न पण वर्ज्य करायचं आहे. परान्न म्हणजे बाहेरचं अन्न खायचं नाही आहे. तर हे नियम तुम्ही पहा. आता बाकी पुढे कधी कधी कोणते आदेश वाचायचे हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. श्री